स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय झालं? आणि पोलिसांना बोलवायची भाषा का करताय? आणि तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी रोहितची आई. बरं झालं तुम्ही आलात ते. कळलेच पाहिजे तुम्हाला तुमच्या मुलाचं प्रताप. चोरी केली त्यांनी. काय? हो, कॉलेजमधून पैसे चोरी. अरे बा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, माझा मुलगा असं काही करणं शक्यच नाही. तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यांनी चोरी केली. वाटल्यास पूजाला विचारा. पूजा, हे खरंय? नाही आहे, हे सगळं खोटं आहे. अगं, प्रोफेसर दीक्षितांनी हे सगळं केलं आणि तो आळ माझ्यावर आणताय. रोहित, रोहित, तू पैसे चोरले नाहीस ना? रोहित, माझी शपथ घे. रोहित, माझी शपथ घे. याचा अर्थ तू खरंच पैसे चोरलेस? रोहित! हो, चोरलेत मी पैसे. मी पैसे चोरले, पण हे तुम्ही कुणीही सिद्ध करू शकत नाही. तुला माहिती त्यांनी पैसे कुठे ठेवलेत ते? नाही अगं, खरंच नाही. रोहित, बऱ्या बोलानं पैसे कुठे आहेत ते सांग, नाहीतर मी स्वतः तुला पोलिसांच्या हवाली करीन आणि पोलिसांना या घराची झडती घ्यायला लावीन. तू असं करू शकत नाही साई. रोहित, मी असं करू शकते. तुम्ही थांबा, मीच पोलिसांना बोलवते. थांब, मी देतो. रोहित, रोहित, तू म्हणजे खरंच पैसे चोरलेस? चोरी करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? अरे, हे सगळं मला कळल्यानंतर मला काय वाटेल याचा सुद्धा तू विचार केला नाहीस? अरे, काय शिकवलं तुला मी हे? अरे, बोल ना रोहित. अरे, तुझे बाबा वारल्यानंतर मिळेल ते काम करून मी तुला शिकवलं, हे घर चालवलं. अरे, चोरी करणं तर दूरच राहिलं, पण कुणासमोर साधा हात सुद्धा पसरला नाही मी. ते काय हे दिवस बघण्यासाठी? रोहित, लाज वाटते मला, तुझी लाज वाटते. अरे, का केलंस तू हे सगळं असं? त्याला माझ्या वडिलांना अद्दल घडवायची होती. पण का? कारण त्यांनी याला आणि पूजाला. पूजा अगं, किती लहान आहात तुम्ही दोघं. या वयात अभ्यास करायचा सोडून तुम्ही. प्लीज, तुझ्या वडिलांसारखं तू लेक्चर देऊ नकोस. रोहित, बोलू देत त्याला. बोल. बोल काय बोल? तुमचे जुने विचार सगळे आमच्या नवीन जनरेशनवर लादता, रिस्ट्रिक्शन्स घालता. हे पहा, मला जसं वागायचं तसंच मी वागेन. पण तसंच वागताना त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलायस तू कधी? पूजा, तू तरी. आय एम सॉरी, खरंच माझं चुकलं. पूजा, तुझं प्रेम आहे ना रोहितवर? अगं, मग तू त्याला समजवायला पाहिजेस. तू त्याला सांगायला पाहिजेस की हे वागणं बरोबर नाहीये.
काकू, त्याला रागवू नका, समजावून सांगा त्याला. पूजा, हे सगळं तुला प्रिन्सिपलच्या समोर सांगायला लागेल. सांगशील ना? हो सांगेल मी. येते मी. खबरदार प्रिन्सिपल सरांसमोर काय बोलशील तर. नाही बोलणार मी. आणि या घरात परत यायचं नाही अजिबात. रोहित, मला वाटलं होतं तू शिकशील, पुढे नोकरी करशील, आणि मी. हे बस, भूक लागली, जेवायला चल चल. अरे पण तुला कॉलेज मधून काढून टाकलं अरे तर. काढू दे ना, इथे कोणाला शिकायचं आहे? बाबा, काय ग? बाबा हे पैसे. एवढे पैसे तू कुठून आणलीस? बाबा, पैसे त्या रोहितनेच घेतले होते. रोहित? पण तू सरळ घरी गेले मी त्याच्या. पण त्याचा पत्ता कोणी दिला तुला? घेतला कॉलेजमधून. सरळ त्याच्याकडनं वदवूनच घेतलं की पैसे त्यांनीच चोरले होते. ती पूजा सुद्धा होती तिथे. त्यांनी हे पैसे तुमचा बदला घेण्यासाठी चोरले होते त्यांनी हे मुद्दाम, तुम्हाला त्रास व्हावा म्हणून. ठीक आहे, उद्या प्रिन्सिपल सरांना देऊ. का तुम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवायचं. ते पैसे परत करतो आणि नामदोषी सरांना सांगतो. पैशांचे व्यवहार मला आता नकोतच. बाबा, नाही, मला अजून टेन्शन्स नको आहेत आता. बाबा, या रोहितला मात्र शिक्षा व्हायलाच पाहिजे. हं? काय झालं? कुणाला शिक्षा व्हायला हवी आहे? अगं काय नाही, जनरलच गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी असं. तू हिला सांगितलंस का सानिका अविनाश येऊन गेले ते? ही आली तेव्हा मी स्वयंपाकघरात होते. हा, पण मला सांगितलं सलीम, ती नेमके आम्ही नसताना येऊन गेले ना. काय म्हणत होती? मजेत दिसली. तिकडच्या सगळ्या गमती जमती सांगत होती. अगं आपल्याकडे नॉनव्हेज नाही आणि तिकडे रोज नॉनव्हेज. हो? तिला वास सुद्धा सहन होत नाही म्हणाली. मी म्हटलं काय करणार, आधी बोलायचं होतंस ना, तुला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, आता बोलून काय उपयोग. म्हणाली होईल सवय हळूहळू. तुम्ही दोघंही भेटला नाही, तिला खूप वाईट वाटलं. थांबवायचंच त्यांना खरं तर. मग काय? अहो दोघंही खूप घाईत होते हो. मला सुद्धा थोडस त्यांचं वागणं विचित्रच वाटलं. अविनाश मला वाटतं आईला खूप दबकून आहे. म्हणजे आई वाट बघत असेल, तिने स्वयंपाक केला असेल, हेच सारखं चाललं होतं. चालायचं. बाबा, चालायचंच काय? आदर असणं आणि भीती असणं ह्याच्यात खूप फरक आहे. आदरयुक्त भीती असेल. आज मूड बरा दिसतोय तुमचा. कालपासून चेहरा अगदी पाडून बसला होता. काय नाही, कॉलेजच्या काळज्या कामं वाढत चाललीत ना. दॅट रिमाइंड्स मी, उद्या माझं प्रेझेंटेशन अजून काही तयारी नाही झाली. मी पळते. हा, काय हो? बरी आहे ना तब्येत आता? बरं आहे. Stop it. गुड मॉर्निंग पापा. मॉर्निंग. काय? तुझ्या आईचा इंटरव्ह्यू छापून आलाय तिथे. काय म्हणते माहिती? ती म्हणते तिच्या आयुष्यात जे काही तिला यश मिळालंय ना, ते त्या प्रवीणमुळे. पप्पा, प्लीज प्लीज लिसन टू मी बेटा. खरं सांगतोय मी, तिला अभिनेत्री व्हायचं होतं, नाटकात काम करायचं होतं. म्हटलं कर, सगळं ऍडजस्ट केलं मी, सगळं. तिला सक्सेसफुल व्हायचं होतं म्हणून त्या फालतू डिरेक्टरच्या मागे लागली ती, त्या प्रवीणच्या. नाव जरी घेतलं ना तर माझ्या डोक्यात तिडीत जाते. पप्पा, आई आहे ती माझी. हो बेटा, म्हणूनच तुला तिची चूक कळणार नाही. पण मी मात्र तिला आयुष्यभर माफ करू शकणार नाही.
या दीक्षित सर, थँक्यू सर. बसा. मला त्या चोरीबद्दल कळलंय. काही शोध लागला? हो, ते पैसे गोविंदच्या मदतीने रोहितने घेतले होते. म्हणजे हे ते पैसे माझ्या मुलीने अवंतिकाने मला येणं सांगितलं. तेव्हा मला आठवलं की मी पैसे ठेवत असताना गोविंद तिथे आला होता. त्याने ते पैसे ठेवताना मला बघितलं होतं. त्यालाही फायरिंग मिळालं होतं, त्यामुळे तोही माझ्या वाईटावर असणारच. दीक्षित सर, हे आधीच झालं. मी रोहितला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. रोहित कॉलेजला आला? हो, आलाय सर. आपली चोरी पकडली गेली आहे, आपल्याला शिक्षा होऊ शकते, कशाचीच भीती वाटत नाही या मुलांना. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. हां, मी प्रिन्सिपल नामजोशी बोलतोय, मॉडर्न कॉलेजमधून. आमच्याकडे जी चोरी झाली होती, हो हो हो, तो विद्यार्थी आणि तो पिऊन आता इथेच आहेत. तुम्ही लगेच यात. हां, थँक्यू. आता कळेल त्यांना. मला वाईट वाटतं ते त्याच्या आईचं. दीक्षित सर, आपण या मुलांवर इतके चांगले संस्कार करतो, तर ही मुलं अशी का निघतात? सर, तरी मी त्यांना तसंच घडवण्याचा प्रयत्न करत असतो, जसं मी माझ्या मुलांना घडवलं. हाँ सलील, मी बोलतो. हां, बोल रे शैलेश, बोल. सलील, माझी ट्रान्सफर ऑर्डर आली अहमदाबादला. काय सांगतोस? अहमदाबादला? होय, आज रात्रीच निघायचं. अरे बापरे. मग सलील, अहमदाबादला जायच्या आधी मला उर्मिलाला भेटणं आवश्यक आहे. मी काल अश्विनीला फोन केला होता, पण तू काहीतरी कोऑर्डिनेट कर प्लीज. उर्मिलाला माझ्या घरी घेऊन ये. हे बघ शैलेश, तू काही काळजी करू नकोस. मी बोलतो अवंतिकाशी आणि अश्विनीशी, दोघींशी बोलतो. ओके, अँड आय प्रॉमिस यू, तू तिकडे जायच्या आधी नक्की तुझी आणि उर्मिलाची भेट होईल. थँक्स यार. चल, बाय, भेटूया. या, बाय. अरे अश्विनी, अप्पा, उर्मिला आहे? आहे ना. ये, दार लावून ये. ये अश्विनी, बस. काय म्हणतेस? मजेत. काकी कुठे दिसत नाहीये? काकी बाजारात गेले जरा. अगं, उर्मिलासाठी थोडी खरेदी करायला गेल्या. अच्छा. उर्मिलासाठी परवा स्थळ बघितलं ना, प्रधानांच्या मुलाचं, मिलिंद प्रधान. आहा, काय देखणं व्यक्तिमत्व आहे. तुला सांगतो, माझ्या मनात जसा जावई होता ना, अगदी तसाच आहे बघ. बरं, ते जाऊ दे. पण तुम्ही काही कार्यक्रम ठरवलाय का? नाही. हो, पिक्चरला जायचंय आम्हाला. पिक्चरला? आम्ही उर्मिलाला घेऊन जाऊ प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. हे पण पिक्चर सुटल्यावर तडक घरी यायचं. ओके. मागच्या वेळेचा प्रकार माहिती आहे ना तुला? नाही नाही अप्पा, यावेळेस आम्ही नक्की लवकर येऊ आणि 7 वाजता उर्मिला घरात हजर असेल. प्रॉमिस. ओके. उर्मिला, काय अप्पा? अश्विनीचा आवाज नाही ऐकलास?
किती वेळा झाला आम्ही दोघंच बोलतोय. तुमचं त्या पिक्चरला जायचं ठरलं होतं ना आपलं. पिक्चरला जायचं ठरलं होतं ना आपलं. मी आप्पांकडून परमिशन काढली आहे. ते हो म्हणाले. हो मी चेंज करून येईन. नाही ग, छान दिसतेस, चल अशीच. आप्पा हो म्हणाले. आप्पा येऊ मी. अच्छा, येतो आम्ही. हा, या. आले मी. मी उर्मिलाला काही सांगितलेलं नाहीये. ओके, तू समजाव तिला. ये. हाय आधी ये. जा ना, बोल ना त्याशी. शैलेश म्हणजे तू? हो, आज सकाळी कुरिअरनं ऑर्डर आली. तुला मी गाठण्याचा, कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू नाही भेटलीस. अगं म्हणून मी सलीलला सांगितलं. म्हणजे तू आता लगेच निघणार? जाणं भाग आहे. ए, लुक मी, इट्स अ मॅटर ऑफ सम डेज. मी तिथं जातो, सेटल होतो, आपल्यासाठी घर बघतो, सगळी व्यवस्था करतो आणि लगेच तुला मी घेऊन जाईन तिथे. अश्विनी, किती अवघड असतं ना आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर राहणं. हॅलो. हॅलो आशू, मी शैलेशच्या घराजवळ आहे. तुम्ही पोहोचला? हो, आम्ही इथेच आहोत. अभि, तू लवकर ये ना ग. ओके ओके ओके, आलेच. बाय बाय. अभि येते. तीच समजावू शकेल उमेला आता. अरे पण तोपर्यंत मी काय करू? शैलेश, तुला माहितीये ना घरी काय चाललंय ते? मला माहितीये, सगळं माहितीये. हे बघ, तुझी आता जबाबदारी. जर तुझं लग्न ठरलं तर ते पुढे ढकलायची तुझी जबाबदारी. अरे पण मी काय सांगू? काहीही सांग, काहीही सांग. तुला माझ्याकरता एवढं करावंच लागेल. प्लीज प्लीज उर्मी. शैलेश, म्हणजे महिनाभर तुझ्याशी. ए उर्मी, 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 निदान 15 दिवस तरी. हे बघ, तुला मी फोन करेनच ना. माझाही नंबर तुला मी देईन. ए उर्मी, तुम्हाला असा रडत निरोप देणार आहे? नको जाऊ. असा असा रडका चेहरा आठवणीत घेऊन जाऊ. महास बघ. आपण असं करूया, आपण असं करूया, आपण आप्पांकडे जाऊ, त्यांना सगळं सांगून टाकू आपण. ठीक आहे? प्लीज सोडू. नाही रडायचं, नाही नाही रडायचं. अगं, त्यांना आज जाऊन बराच वेळ झालाय. त्याच्या गाडीची. शैलेश, अरे गाडीची वेळ झाली ना.
शिव, तुमच्याकडे सोपवतो हिला. सांभाळ. डोंट वरी, आम्ही सगळे आहोत इथे. पण फक्त 1 महिना माइंड यू वेल. नाही, कदाचित त्याच्या आधीच मीला घेऊन जा. चला आपल्याला आता निघायला हवं. सर प्लीज यावेळेस माझ्या मुलाला माफ करा. तुमच्या मुलाचे बरेच गुन्हे मी याआधी माफ केलेत मिसेस जावडेकर, आणि त्याबद्दल मी वेळोवेळी तुम्हाला इन्फॉर्मही केलंय. पण यावेळी त्याने जो गुन्हा केलाय तो माफ करण्यापलीकडचा आहे. सॉरी, आय कॅन्ट हेल्प यू. इन्स्पेक्टर, घेऊन जा त्याला. पण सर एकदाच सर प्लीज एकदाच सर.